खूप स्लो पद्धतीने चालू आहे आणि गलिच्छ राजकारण चालू झालेलं आहे की एकदम स्लो मोशनमध्ये इन्क्वायरी आहे. ही VVIP मुवमेंट होता आणि ह्याच्यात तत्कालमध्ये यायला पाहिजे. शपथ कसे घेता तुम्ही तत्कालमध्ये, पहाटे कसे घेता? मग ह्याची इन्क्वायरी का ना होऊ शकत आहे? कारण का ते लोकांनी मुलगी गमावली नाही ना, मुलगी आम्ही गमावली आहे ना. लहानचा मोठा आम्ही केलेला आहे. आम्ही मिडल क्लासची लोक. आमची एक कमावणारी एकमेव मुलगी होती. आमचा हातपाय कापून गेलेला. आमच्या समोर यायला पाहिजे की एक का झाला आणि कशामुळे झाला हे जनतेच्या समोर, आणि आम्हालाही पालक म्हणून आम्हाला याची माहिती मिळाली पाहिजे. एक तर कंपनी VCR व्हेंचर हे आम्हाला कळवले नाही की तुमच्या मुलीचा असा झाला करून. पहिला तर सुरुवातीच्या कालामध्ये दाखवत होते की अपघात झालेला आहे, मग त्याच्यानंतर बोलतायत की नाही असा डेथ झाला म्हणून. मग अपघात झाला, मग ते कुठे होते? घायल अवस्थेमध्ये कोण कुठे घेऊन गेला होता? हे अपघाताची पहिली इन्क्वायरी व्हायला पाहिजे. मग डेथ झाली तर कुठे झाली? कारण का डेथ व्हायचा अगोदर अपघात असतो, तर अपघातात नंतर हे लोकांनी कुठली यंत्रणा वापरून त्यांना औषध उपचारासाठी घेऊन गेले. ते दम तोडले तर बारामतीचा रनवेवर सोडला की हॉस्पिटलमध्ये सोडले प्राण? याची चौकशी व्हायला पाहिजे.